नमस्कार मंडळी, आईज महाराष्ट्र रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज आपण पाहणार आहोत आपे पात्रातील दालबाटी. चला तर मग पाहूयात आपे पात्रातील दालबाटी कशी बनवतात. दालबाटी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 1 वाटी रवा घ्यायचा आहे. त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे. त्यानंतर अजवाईन ही क्रश करून टाकायची आहे. अजवाईन टाकल्यावर गरम केलेलं तेल टाकायचं आहे. त्यानंतर सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. सगळं मिक्स केल्यावर त्यात आपण थोडं थोडं पाणी घालून त्याचा गोळा बनवून घेऊयात. गोळा हा असा घट्ट भिजवून घ्यायचा आहे. चला तर इथे आपला गोळा बनवून तयार झालेला आहे. त्यानंतर आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात. गोळे हे जास्त मोठे पण नसले पाहिजे, साधारण आपे पात्रात बसतील असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. चला तर मग इथे आपले गोळे बनवून तयार झालेले आहेत. त्यानंतर इथे आपण आपे पात्र गरम व्हायला ठेवून देऊयात. आपे पात्र हे गरम झाले की आपण याच्यात तेल टाकायचं आहे. तुम्ही याच्यात तूपसुद्धा टाकू शकता, पण मी तेल टाकलेलं आहे. इथे आपण दालबाटीसाठी जे गोळे बनवले होते ते गोळे आपण इथे ठेवून घेऊयात. गॅस हा मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे. त्यानंतर बाटी ही छान प्रकारे व्हायसाठी आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊयात. चला तर आता आपण ही बाटी पलटून घेऊयात. तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे खालून असे झालेले आहेत हे रोडगे. असे सगळे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत. रोडगे असे लालसर होईपर्यंत होऊ द्यायचे आहेत. चला तर इथे आपले रोडगे बनवून तयार झालेले आहेत. आता हे मस्त असे आपे पात्रातले रोडगे आपण तुपात भिजून सुद्धा खाऊ शकतो किंवा तुम्ही याच्यावर तूप टाकून सुद्धा खाऊ शकता. मी याच्यावर तूप टाकून घेतलेलं आहे. आता हे दालबाटी पण मस्त अशी गरमागरम खाऊयात. चला तर मग इथे आपे पात्रातली दालबाटी ही तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.